श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 20 परान्न दोष ब्राह्मणास उपदेश। गाणगापूरला श्रीगुरू असताना त्यांचा महिमा पसरू लागला। वेळोवेळी त्यांनी केलेल्या अगम्य अलौकिक लीला ऐकून लांब लांबून लोक त्यांचे दर्शन घेण्यास येत होते। त्याच सुमारास गाणगापूर येथे एक अत्यंत सात्विक निर्धन ब्राह्मण राहत होता। तो म्हणजे वैराग्याची व संयमाची आदर्श मूर्ती म्हणून गाणगापुरात त्याचा लौकिक होता। धर्म कर्म निष्ठा असून तो वेदपाठी होता। तो ब्राह्मण कोणाकडे भोजनासाठी जात नसे व कोणाकडून दानही घेत नसे। तो मितभाषी असून कुणाजवळ कधी वितंडवाद घालणे किंवा निरुपयोगी चर्चा करणे निंदा करणे या गोष्टी तो टाळत असे। जी काही कोरडी भिक्षा मागे ती सुद्धा ब्राह्मणांच्याच घरी मागे। जास्तीत जास्त वेळ तो ईश्वर चिंतनात घालवी। घरात त्याची बायको होती, परंतु ती फारच तापट स्वभावाची होती। जी भिक्षा मिळेल त्यात संतोषी राहून उपजीविका करणे ही त्याची वृत्ती असे। त्याच्या पत्नीस मात्र त्याच्या या जीवनव्रताची थोरवी आकलन होत नव्हती। गावात श्राद्ध पक्ष होत, त्यावेळी जे ब्राह्मण जात त्यांना मिष्टान्न भोजन व भरपूर दक्षिणा मिळत असे। कधीकधी त्यांच्या भार्याही भोजनाला जात। ही जेव्हा त्याच्या पत्नीच्या कानावर पडत असे तेव्हा ती मनोमनी दुःखी होई। त्याच्या या स्वभावामुळे तिला असे मिष्टान्नाचे भोजन कधी मिळत नसे। एका दरिद्री माणसाशी लग्न करून मी कष्टच भोगत आहे म्हणून ती दुःखी असे। नवीन वस्त्रे नेसून गावात मिरवण्याची तिला हौस होती, परंतु घरच्या गरिबीमुळे ती कुठलीच हौस पूर्ण करू शकत नव्हती। गाणगापूर हे श्रीगुरूंचे वसतिस्थान असल्यामुळे तेथे दररोज नानाविध निमित्तांनी बाहेरील धनिक लोक येत असत। ते ब्राह्मण भोजने, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान करीत असत। गावातील सर्वच ब्राह्मण या संधीचा लाभ घेऊ लागले, परंतु हा निग्रही ब्राह्मण कोणत्याही लोभाने तिकडे फिरकत नसे। त्यामुळे त्याची भार्या घरात फारच त्रागा करीत होती, परंतु हा ब्राह्मण तिच्याकडे दुर्लक्ष करून राही। त्याच्या या स्वभावामुळे त्याला कोणतेच आमंत्रण गावातून येत नसे व सर्वांप्रमाणे त्याला कसलेच उत्पन्नही मिळत नव्हते। एक दिवस ती बायको त्याला म्हणाली, अहो, तुम्ही मला या गावातील भोजनाला जाण्याची परवानगी द्यावी। तू एकटी खुशाल जा, पण मला येण्याचा आग्रह करू नकोस। हे पतीचे बोल ऐकून तिला अत्यानंद झाला। तिने गावात जाऊन ब्राह्मणांना सांगितले, मी तुमच्याबरोबर भोजनास येण्यास तयार आहे। तेव्हा ब्राह्मण म्हणाले, अहो, सर्वत्र दाम्पत्य भोजन असते, तुम्ही एकट्या येऊ नका, तुमच्या पतीलाही घेऊन या। त्यांचे हे बोल ऐकून ती ब्राह्मण स्त्री अतिशय खिन्न झाली। ती मनोमन म्हणाली, माझा पती परान्न घेत नाही, त्यामुळे माझी मिष्टान्न भोजनाची मनीषा अपुरीच राहणार। पितृपक्ष जवळच होता। गावात ब्राह्मण अपुरे पडतात। परगावाहून धनिक लोक येथे येऊन श्राद्ध भोजन घालतात हे तिला माहीत होते। इतक्यात तिची मैत्रीण तिला भेटली। त्यांचा मोठा वाडा असल्यामुळे पुष्कळ श्रीमंत लोक तेथे उतरून श्राद्ध कर्म करीत असत। एका अशाच धनिकास डामडौलात आपल्या वडिलांचे श्राद्ध करावयाचे होते। त्याने 25 दाम्पत्यांना भोजनास बोलावून भोजनोत्तर ब्राह्मणास धोतर जोडी व त्यांच्या बायकांना साड्या देण्याचा निर्णय केला होता। मैत्रिणीकडून ही बातमी समजताच ती धावत घरी गेली व ती पतीचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागली। तिच्याकडे दुर्लक्ष करीत तो पती नित्यानुष्ठानाला बसला। काही समयातच तो धनिक सर्व ब्राह्मणांना आमंत्रण देण्यास त्यांच्याकडे निघाला। तो या ब्राह्मणाच्या घरी येताच आता पती काही बोलणार नाही हे पाहून तिने त्यांना परस्पर आम्ही भोजनास येऊ असे सांगितले। ब्राह्मणांचे अनुष्ठान संपल्यावर पत्नीने उद्या मी ब्राह्मण भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचे पतीला सांगितले। तेव्हा पती रागाने म्हणाला, परान्न न घेण्याचा माझा निश्चय असताना तू हे आमंत्रण परस्पर का स्वीकारलेस? तू लगेच जाऊन आपण येणार नसल्याचे त्यांना कळव। त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली। पतीने मी येणार नाही हे निक्षून तिला सांगितले। तिच्या मनात विचार आला, आपण श्रीगुरूंना भेटावे। ती तडक त्यांच्या मठात गेली। मठात विशेष गर्दी नव्हती। ती श्रीगुरूंपाशी गेली। त्यांना वंदन करून म्हणाली, गुरुदेवा, तुम्ही आम्हा उभयतांना ओळखता। माझ्या पतीचा परान्न न घेण्याचा निश्चय आहे, त्यामुळे गावात होणाऱ्या भोजन समारंभास मला जाता येत नाही। आमच्या घरच्या गरिबीमुळे रोज डाळ भाताचे साधेच अन्न घरात होते।
मला तर या पतीच्या निश्चयाने मिष्टान्न भोजन मिळत नाही. इतर ब्राह्मण पत्नींप्रमाणे माझी दाम्पत्य भोजनाला जाण्याची फार इच्छा आहे. आम्हाला एका धनिकाकडून आमंत्रण आलेले आहे. तेथे जाण्यास मी फार उत्सुक आहे. तेव्हा तुम्ही कृपावंत होऊन हे आमंत्रण माझ्या पतीला स्वीकारण्यास सांगावे. त्या स्त्रीचे हे अज्ञानी बोलणे ऐकून श्रीगुरूंना आश्चर्य वाटले. ते आपल्याशी मनात हसले. परंतु तिला कसलाही उपदेश न करता श्रीगुरू तिला म्हणाले, तू निश्चिंत हो, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. घरी जाऊन पतीला मी बोलावले आहे असे सांगून त्याला घेऊन ये. ती धावतच घरी गेली व पतीला म्हणाली, श्रीगुरूंनी तुम्हाला मठात बोलावले आहे. असे सांगताच तो ब्राह्मण, जो श्रीगुरूंचा एकनिष्ठ भक्त होता, तो लगेच मठात जाण्यास निघाला. पत्नीही त्याच्याबरोबर गेली. मठात जाताच श्रीगुरूंना वंदन करून त्यांच्यापुढे तो बसला व म्हणाला, काय आज्ञा आहे महाराज? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू माझे ऐक. तुझा परान्न न घेण्याचा जरी संकल्प असला तरी उद्या तू श्राद्धानिमित्त होणाऱ्या भोजन समारंभास पत्नीसह जा. अशा क्षुल्लक कारणाने गृहलक्ष्मीला असंतुष्ट करणे हितावह नाही. तू तेथे जाण्यात तुझेच हित आहे हे मी जाणतो, म्हणून कसलाही विचार मनात न आणता तू भोजनास जा. श्रीगुरूंच्या आज्ञेपुढे मान तुकवणे हे निष्ठावंत भक्ताचे कर्तव्यच आहे, असे समजून त्याने श्रीगुरूंना सांगितले. माझा संकल्प दूर करून मी पत्नीसह भोजनास अवश्य जाईन. दुसऱ्या दिवशी श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह श्राद्धाचे भोजन घेण्यास गेला. थाटामाटात भोजन झाले. पंचपक्वान्नाचे जेवण मिळणार म्हणून ती ब्राह्मण स्त्री आनंदात होती. तेथील ब्राह्मणांनी गोत्रांची आठवण काढून सर्वांनी संकल्प सोडला. भोजनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्या गरीब ब्राह्मण स्त्रीला एक विचित्र दृश्य दिसले. तिला जेवणाची शिशारी आली. तिने पहिला घास घेताच कावळे, कुत्रे, मांजरे आदी आपल्या ताटातलेच अन्न खात असल्याचे तिला जाणवले. तिने सर्वांच्या पानावरून नजर फिरवली. तेव्हा तिला तेच दृश्य दिसू लागले. शेजारी बसलेल्या पतीला तिने ही गोष्ट सांगितली व म्हणाली, हे प्राण्यांनी उष्टावलेले जेवण सर्वजण जेवत आहेत. मी तर एकच घास जेवले, त्याचा मला पश्चाताप होतो. असे म्हणून ती पानावरून उठली. पतीही तिच्या पाठोपाठ उठला. सर्वजण त्यांच्याकडे पाहत होती. ती पतीला म्हणाली, ते कावळे कुत्रे तुम्हाला दिसत होते का नाही? ही सर्वजण कसे काय जेवतात? मला तर अन्नाची उबग आली. शेवटी हेच खरे की आपल्या नशिबी मिष्टान्नाचे जेवण नाही. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, आपले दैवच हीन आहे असे समज. ते उष्टावलेले अन्न खाण्यापेक्षा परान्न न घेणे हे जास्त शहाणपणाचे आहे, हे तुला आता समजले असेलच. मला वाटते ही श्रीगुरूंचीच कृपा असावी. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीला घेऊन श्रीगुरूंकडे मठात गेला. तेथे घडलेला सारा वृत्तांत त्यांनी श्रीगुरूंच्या कानी घातला. श्रीगुरू त्या स्त्रीला म्हणाले, काय स्वादिष्ट भोजनाची हौस झाली का पूर्ण? आता परत परान्न सेवनाची इच्छा होईल का? श्रीगुरूंचे हे बोल ऐकून त्या ब्राह्मण पत्नीची मान शरमेने खाली गेली. आपली नजर श्रीगुरूंकडे न ठेवता खाली मान घालून ती म्हणाली, दयाघना, मला क्षमा करा. मी तुम्हाला उगाच त्रास दिला. पती नको म्हणत असताना मी त्याला माझ्यासह परान्न घ्यावयास लावले. त्याचे हे असे घोर परिणाम होतील हे मला ठाऊक नव्हते. मला बोध व्हावा म्हणून भोजन प्रसंगी आपणच ही अलौकिक लीला दाखवून मला बोधामृत पाजलेत. माझ्या हातून हे पातक घडले म्हणून गुरुदेवा मला क्षमा करा. तेव्हा तिचा पतीही श्री गुरुदेवांना म्हणाला, माझ्या हातूनही व्रतभंग केल्याचे पातक घडले. हिच्या आग्रहास्तव मी आज परान्न घेतले. तेव्हा गुरुदेव म्हणाले, अरे तू तुझ्या पत्नीची इच्छा पूर्ण केलीस. तिची चूक तिला कळून तिचे मन स्वच्छ झाले. आता ती तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेल. तुझ्याकडून कसलेही पाप घडलेले नाही. तिची पक्वान्न खाण्याची वासना मला समूळ नष्ट करावयाची होती. आता ती परत तुला ब्राह्मण भोजनाला जाण्याचा आग्रह करणार नाही. तुझा व्रतभंग माझ्या आज्ञेमुळे झाला, त्याचे तुला पातक लागणार नाही. तरी तू आता निश्चिंत राहा. यापुढे परान्न सेवन न करण्याच्या व्रताचे तू पालन करीत असलास तरी सुद्धा कोणाचे श्राद्धकर्म ब्राह्मणाअभावी अडले असेल तर तेथे भोजन घेऊन ते श्राद्धकर्म संपन्न करण्यास सहाय्यभूत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म ठरते. असे सांगून श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला कोणाच्या घरी कोणत्या प्रसंगी अन्न घ्यावे आणि कोणाच्या घरी अन्न घेऊ नये, पाप कशामुळे लागते हे त्याला सांगताना पूर्वी पराशर ऋषींनी नैमिषारण्यात ब्राह्मणांच्या आचार धर्माबद्दल जे काही सांगितले ते सांगताना श्रीगुरू म्हणाले, ब्राह्मणाने गुरुच्या घरी अथवा शिष्याच्या घरी अवश्य भोजन करावे. ब्राह्मण भोजनास एखाद्याला ब्राह्मण मिळत नसतील तर गायत्री मंत्राचा जप करून भोजनास जावे.
आपली भावंडे, साधू, सासरे यांच्याकडेही भोजनाचा दोष लागत नाही. परंतु जो धनलोभी ब्राह्मण असेल, घरी बायकोला त्रास देत असेल, टवाळी निंदा करणारा ब्राह्मण असेल, व्यभिचारी, दांभिक, अधर्माने वर्तन करणारे ब्राह्मण असतील तर त्यांच्या घरी भोजन करू नये. त्याचवेळी श्रीगुरूंनी सत्य भोजन प्रकार कोणते व असत्य कोणते इत्यादी प्रकारचे सविस्तर वर्णन केले. त्यानंतर श्रीगुरूंनी आचारधर्म म्हणजे काय हे त्या दाम्पत्याला समजाविले. ते थोडक्यात पण महत्त्वाचे असे होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली नैमित्तिक कर्मे कोणती, तर सकाळी लवकर उठून थंड पाण्यातील स्नान प्रकृतीस जास्त हितकर असते. स्नान करताना अंगावर वस्त्र असावे. स्नानानंतर रोज सकाळी संध्याकाळी ब्राह्मणांनी संध्या करावी. सूर्यपूजा, घरातील देवांची पूजा करावी. स्नानाचेही महत्त्व तीर्थक्षेत्री जास्त असते. स्नानानंतर गृहस्थांनी भगवे वस्त्र नेसू नये. शक्यतो ब्राह्मणांनी पांढरे वस्त्र नेसावे. रोज भस्म लावावे. ते मध्यमा किंवा अनामिका या बोटांनी लावावे. शक्यतो रोज गायत्री मंत्राचा जप करावा. पूजेत गणपतीला दुर्वा वाहव्यात. ब्राह्मणांनी 4 दुर्वा वाहव्यात. दुर्वांच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू तर मुळाकडे शंकर असतो. हे सांगून शास्त्रोक्त पूजा कशी करावी याचे वर्णन केले. ब्राह्मणत्व जपण्यासाठी, सत्व टिकविण्यासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक ब्राह्मणपुत्राने आपापल्या परी सदा प्रयत्नशील असावे. श्रीगुरू पुढे म्हणाले, माझी खात्री आहे की तू या दृष्टीने प्रयत्न करशील. श्री गुरूंचा हा उपदेश ऐकून त्या ब्राह्मणाने त्यांच्या चरणकमलावर लोटांगण घातले आणि तो म्हणाला, हे कृपासागरा, तुमच्या या उपदेशामुळे माझा उद्धार झाला आहे. माझ्या मनातील अंधकार दूर होऊन तेथे तुम्ही ज्ञानज्योत प्रज्वलित केलीत. अरे, माझ्या बोधामृताप्रमाणे तू आचरण केलेस तर तू सुखी होशील. तुझ्यावर भिक्षा मागण्याची पाळी येणार नाही. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला पुत्रपौत्र होऊन सुखाने जीवन जगशील. असे श्रीगुरू म्हणताच त्याचे नेत्र आनंदाने भरून आले. श्रीगुरूंचे ते बोल कानात घुमत असतानाच त्याने त्यांचा निरोप घेऊन पत्नीसह तेथून घरी गेला. त्याची पत्नीही हा गुरूंचा उपदेश ऐकत होती. आपल्या ज्या काही चुका झाल्या त्याच्याबद्दल तिला पश्चाताप झाला. उभयता आनंदाने घरी परत आली.